कोणाला तरी एक जण दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत करत आहे. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या. त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका. बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली. उदाहरण सांगतोय. या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात दिली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर आहे. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच. आमचे नातेवाईक एक. आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350-400 जाती परत झाल्या कशा. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का. जर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातली नाही. आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट. त्या गॅजेट मध्ये सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही. छत्रपती शाहूराजांनी त्या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थांच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात काय घेतला जात नाही. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही. मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. आणि यांच्या कोणाच्या सरकारी नोंदी नाही. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कुंकुन घुसले. तुमची कोणाची नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षणात. आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे काही समाजाचं एक पथक आलं होतं शिष्टमंडळ.
त्यांनी सांगितलं तुमचं तरी बरं आहे, आमचा लयच पचका झाला. मला तुमचं काय झालं बा आता? आमचं तुरण त्या काना आणखी तुमचं काय झालंय? मराठ्याने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांची शान झाली. शाबासकी तुम्हाला. एवढ्या विराट रूपानं आपण 4.5 घंटे झालं रस्त्यावरती उन्हात आहे. कोणाला पाणी मिळालं, कोणाला नाही मिळालं, तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाजात उन्हात आणा स्वतःचा आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठले. माझा या हिंगोली जिल्ह्यात राज्य सरकारला जाहीरपणाने सांगणार, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आला. एका छगन भुजबळला ऐकून तुम्ही जर मराठ्यावर छगन भुजबळची भक्तीलाही नाहीये. छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सामना नाही. पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी आपल्या मराठ्याचे गौरवची वेगळा असणारे सुमार असणार आहे. आपल्याला आपण काय होणार? राज्य सरकारला विनंती आहे, आपण समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यातला भगवान दिसतंय. जर धर्मपुत्राला ऐकून मराठ्यांच्या आशेवर तयार नाही केला, आता तसं झालं तसं पुन्हा होईल. पाटील काही करा, फक्त पाळा. एक मंत्री ऐकला ते दुसरा शेतकरी लोकांचा पाळा मानले फसून आमच्या प्रमाणात नाही, पण पाळा म्हणून दुसरं काही धरणार. एका पाळा शेतकऱ्या जर तुमची ही खरेदी झाली आणि जर मार्केटने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपर माझ्या मराठ्यांना आम्हाला राजकारणात नाही. माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा समाजाचा उद्देश समाजाला आरक्षण मिळावं. दुसरा उद्देश आपला नाही. एकच उद्देश आमच्या आयोगासमोर करोड मराठा समाजाचे मित्र मोठे झाले पाहिजे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणात तुम्ही ओढलं तुमची गणती कुणी तुमचा उद्योग करू नये. आता सरकारनं सांगितलंय
10 मिनिटात होते नाही सगळं आता ऊन पडते आपली मागणी आहे माझा ऐकून एकच सगळ्यात मोठ्यांना कोणीचा प्रमाणपत्र द्या तुम्ही यावर खेळा ही 10 महिन्यापासून आपली मागणी आपलं दुसरं म्हणणं असेल तुम्हाला तसं द्यायचं ही जबाबदारी तुमची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारने आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान त्यावेळी त्यावेळेस आपण सरकारला सांगितले 83 क्रमांकाला म्हणजे 1967 ज्या ओबीसी आरक्षणात द्या हे ऐका ना आरक्षण पाहिजे काढायला नको तुम्ही सुरू काय करतो मग आता कोणाचं एक नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढले हे 10 मिनिटात समजून घ्या तुम्ही ही जी ताकद लावली व्यापक महाराष्ट्र खूप झालेला आहे तुमच्यावर फक्त काही गोष्टी समजून घ्या 4.5 मिनिटं झाले आपल्या माता मावल्या उन्हाळा करत आहे आपण फक्त सांगतो की महत्वाचा विषय समजून घ्या कारण आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या त्या 83 क्रमांकाला कुंडी म्हणून घातल्या व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं माळी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती किंवा पोट जाती म्हणून घातल्या त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली उदाहरण सांगतो या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातले व्यवसायाच्या आधारावरती एक जातीला आरक्षण दिली असती तरी त्यांचा पोट जाती या जातीच्या आधारावर 83 क्रमांकाला कुंडी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती विदर्भातल्या मराठ्यांच्या मराठ्यांचा विविध होत आहे आमचा व्यवसाय एकच आमचे नातेवाईक एक आमची जात सुद्धा आहे त्याला व्यवसायाला नाव दिलं तर महाराष्ट्राला मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे 180 जाती अगोदर आल्या आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्या 180 जातीचा पोट जाती म्हणून बाकीच्या जाती येणार मग आंदोलन आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुंडी असत तर कुंड्यांची पोट जात मराठा होत नाही का तर मराठ्यांची पोट जात कुंडी बाकीच्या उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातल्या आपला सिद्धांत आहे मराठ्यांच्या शासकीय होत्या हैदराबादचे आले त्या गॅलरीमध्ये सगळ्याची सगळा मराठा हा ओबीसी आरक्षण
तरी मराठा समाज केला आणि त्यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही असे कळलं वाटायला आले सगळे मावळ पुढं कोकण घुसले तो किती राहिला नाही तरी मिळाला सर आमच्या त्याचं नाही सर बघा उंटाने काल माझ्याकडे काय काय समाजाचं एक प्रश्न आलो सिस्टम त्याने सांगितलं तुमचं तरी बरं आमच्या पास झाला मला तुम्हाला झालं आमचं तुरंत काय ते म्हणले आमची एकच जाती काय समाज 2-3 नाही विदर्भात काय समाजाची जात ईस्ट असणार खानदेशात काय समाजाची जात ईस्ट असणार आणि मराठवाड्यात काय समाजाची जात ओबीसी असणार बघा मंडळ मिशन कसं काय होईल मंडळ मिशन एकच जात 3 कोटी त्या काही समाजाच्या बांधवांना एकच जात 3 देव होईल म्हणजे विधाला आली काही समाजाच्या मुली येईल ती तिकडे एसटी आहे मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठवाड्याच्या काही समाजाची मुलगी ही ओबीसी आहे विदर्भातील एसटी आणि विदर्भातील काही समाजाची मुलगी जर खानदेशात भेटले एसटी होती म्हणजे आपल्यासारखं घरातच नाही आपण विदर्भात गेलो तिकडे गेली ती मुलगी होती तिकडे थोडी की आवड गेली होती कोणाचे कोणाला नाही आपल्याला आंतरराष्ट्रीय आहे किती आहे काही माझ्याकडे आपल्याला मराठवाड्याला आता जायला दिला तेव्हा मला पिकाची घरात ती मुलगी मी ओपन आहे कोणाला काय मी असं तेव्हा ती मुलगी पाहुणे तिचा पाहुणा दोघं मराठा पण पोरगा ओपन घरा ओबीसी घरा ही सत्य परिस्थिती मराठ्यांना नोकरीला टाकायला जो होत नाही त्याला मराठ्यांना लोकांनी त्या या हिंदूचे आहोत पण ह्या कोणता होता तो मंत्राचा जवाई तुम्ही आज येतो त्याला शेतात दुःखच लागत होती कारण ते गेले कामातून त्यांनी केले टोळी तयार सगळ्या कामावर येते तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि तुम्ही बोल ते झाला मोकाला ते त्याला माहितच नाही ते मनाने शांत ऐकतो आहे एकदा बाबा त्यांचा संयम सोडणारे बाबा मग आता नाही सांगत तुला गेला सवाई मग सांगतो कसा टाकलेला तुम्ही असं गावात टाकले पडे भेडे सगळे गोळा घेतले नाही आता सगळं होईल
पुढे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली. होय तिकडे मला ना आंदोलन आपलं आंदोलन चालू आहे त्याला पुढे चालून बसले होते आणि मला ते झाले पुढे बसल्या हटकून काय होईल तरी संयम ठेवा कुठलाही गालबोट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असतील काय संस्कार आहे आपण सगळे कुठं होऊ दिलं नाही काही आणि तुम्हाला काय सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती आली माय बापा मी तुमच्या शब्दाच्या पुढे कधी नाही तुम्हालाही माझी विनंती नारळ्यांनी पर्यंत विनंती जवळ सण होत आहे तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी द्यायचं नाही आणि गोरगरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही. हे राजकारणी लोक आपल्या आपल्याला नाव देतील कोणी मदतीला येत नाही. गोरगरीब मराठा आणि गोरगरीब ओबीसीवर केस होते कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही छगन भुजबळ नाही करणार कारण त्याला वाटतंय की जेलमध्ये जेव्हा सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे. ते त्यांनी असं केलं ना भयान इतर भावात म्हणून मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या भावात जनतेच्या भावनावर सांगतो त्याचा कुठं जाऊन जंगल घडण्याची शिक्षण उद्या आणि पुढच्या काळात सुद्धा होऊ द्या तो काही टाकीचे मला तो मला कसं काय झालं आणि आरक्षण बाबा आरक्षण मला आधी देव वाटते त्यांनी तसं घेत नाही असं अरे बाबा दोन ते तीन ते केले सगळे त्यांचं काम बोलते ते म्हणजे होय की झाले पण काय सांगे ते म्हणतो विस्फोट मग काही नव्हते कसं दिसत एवढं शक्यते काय कसं असतो काय मला लग्न करायचं मी म्हणतो मी पुन्हा यायला हा काय म्हणतो पण तुला नीट केलं नाही मला काही आलं नाही बाबा काही काही म्हणजे मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेलंच नाही चौथी शिकलेलं नाही आज चौथीला मला 3 मार्क पडले तो काय तुम्ही एवढे हुशार तुम्हाला सगळ्याला पावसाच्यातून 3 कोटी मला माणसांना घालणार आहे मी असं महाराष्ट्राने यात पाय तुम्हाला शिकलेलं आहे तुझा होता मी तुला काय कसला असेल मी काय टाकून असं होतं तुला काय काहीतरी मला काही नव्हते आता मी तुला काय करायचं मी तुला असं काही असं तुला काही घेणे का पण पुढे कसे जाम ठोकले काय ते पाहिजे गेले सगळे मस्तीगिरी केली नाही तुला करायचं काय तुला जातीचं बघ जात मोठी करायचं बघ लोकांच्या मापत घेऊ कसा आणि मग घेता घेता सवयीचं भेळ होताना करून घ्यायला आता 200 नाही आमच्या नगराला खलास 200 सुपरा 7 काय नाही नुसतं जेल पासून माती टोकायची मग कसं पडलो कसं पडलो कसं पडलो कसं पडलो मराठ्याच्या कार्यक्रम माझ्या बाबा एक असू द्या याने किती षडयंत्र करू द्या सरकारला अभ्यासात सुद्धा आपल्या लोकांना तिकडे मराठ्यांची
करायचे तेही बोलायला लागेल. ही मागणी निघणार आतापर्यंत 57 लाख मुली सापडल्या ती मुलीला सांगल्या आपले गाडी लागले 17 दुसरं घेतलं आपली खरी मागणी सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचे. काहीचं म्हणणं हे सगळे काहीचं म्हणजे आपलेच अभ्यासक पण त्याचं लय पोट भरलं ते काही अभ्यासक टाकतील आपल्या मागे त्याचं दुकानच बंद पडेल ते सरकारकडून बोलायला लागलं. जे अभ्यास करून जमलं त्याला परिस्थितीला नाग आहे मीरापुढे बसलेला नाग आहे त्याला एक मोठा वेळा झाला त्याला एक म्हणते का बरं टिकणार नाही असं करायचं. 16% आरक्षण दिलं मराठ्यांना टिकून दिलं 13% आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही. सगळेजण समजून घ्या मराठ्यांचं खरं असतं ते टिकून देत नाही जितका मराठ्यांचा द्वेष आहे समाज. आता आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दाम लागते आणि ते आरक्षण मिळालं. 57 आढळून मिळाला सर्वांना भुलवटाने रद्द करा म्हणून मागणी केली. आमदार केलं होतं आमदार कमिशन सगळं बोलायला लावायचं तुला माहित नाही त्याला माहित आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतोय. हे आपलं काय चुकून देत नाही मुद्दा मराठ्यांना अन्याय केला सगळ्या सगळ्यांची मागणी केली. आदेश कार्यालयाचा मराठी बाजू बघा त्याच्यावरती स्पष्टपणाने दिलेलं आपल्याला एका प्रमाणात आपल्याला कशा आपल्याला मान्य आणि जर काही आपल्याकडे ठरवलं काहीचं खोटं होत आहे आणि जे खोटं होत आहे ते त्या दिवशी वाशिला मुंबईत होते. आता फक्त काहीतरी आम्ही सरकारने दाखवलं म्हणून उलटं बोलायला लागले तर असं काय होते नाही. हा बोलतो मी पुन्हा बोलतो काय करायचं मी या मराठ्यांसाठी पुन्हा माझी जीवाची बाजी लावायची आहे आणि सगळ्या गोष्टी पुन्हा असं द्यायला आहे तुला करायचं काय तू भोग नाही पण मी या मराठीच्या ताकदीवरती कोणाला काही मिळून देणार नाही. किती येण्यात बोंबाला तरी कोणाला फळ मिळून देणार नाही कोणाला पैसे मिळून देणार नाही. मी मिळून देणार तर फक्त करून मराठ्यांना आरक्षणात मिळून देणार पुन्हा कारवाई करायची वेळ आली. मी फक्त चुकच बोलायला कामाला लागली मी काय चुकवतो का चुक करायला लागली मला तुम्ही चूक कोणाकडून होत नाही. ही चूक करायची वेळ नाही. तुमचा काही वादाचा काही नाराजी नाही. आज समाजाचा पाठोपाठ टाकून समाजाचा एकजूट वाढून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आज एकमेकाचे मुळे धुणे काढायची वेळ नाही. समाजावरती सरकार घुमवते समाजाला वेळी झाल्याचं काम केलं. तुम्हाला माझी विनंती आहे जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे गावाला तुम्ही सगळे येणार का? मोठ्या आवाजाने सगळे आवाजात सरकारला बोंबाला जायचं तर हात वर करून सगळा येणार का?
यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो. यांनी मला आणि माझ्या समाजाला घेरायचं ठरवलं. माझा मराठा समाज एकत्र आला. माझ्या बापानं आणि माझ्या भावानं खूप जणांच्या पोटात करायला लागलं. यांचा समाज एकत्र आला. यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधी त्यांच्यावरती रुसला, कधी नाराज झाला. यांना आरक्षण दिलं. माझा समाज कधीच म्हणाला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना मराठीचे लेकर आज मोठे होणार आहे. आरक्षणाची किंमत मराठींना कळायला लागली तर सगळेजण मराठीच्या विरोधात उतरायला लागले. बीडमधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला ऐकून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना गोरगरिबांना त्रास होता कामा आहे. मला सहन होतं तो मी सहन करेल. पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असला, त्याला विरोधी करणार असला, सहन होतं तो सहन करून येतात. जसं तसं उत्तर देऊन या मुख्यमंत्र्यांना काही सांगणार. मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला, माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आळून जर त्रास देणार असाल तर आम्ही उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत. मराठ्यांना घेऊन पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार जाण बुडून आपल्यावरती खोट्या केसेस करतंय. एकाही खोट्या केसेसला मराठीने घ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना आवाज जातो. ही सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. माझा मराठा समाजाच्या बाजूला घेतला आहे. मराठा समाजाला टाकलं देण्याची ही वेळ सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. याला आरक्षण असून मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागले. एकही विरोध मराठ्यांची रद्द होता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या तातडीने ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीने लढायला लागले. तर माझ्या समाजाला आरक्षण नाही म्हणतो किती ताकदीने लढणार. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टरे, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टरे. मी समाजाला तयार आहे. तुम्ही तुमच्या जातीसाठी केस लावून घेणार नाही. माझा समाज तुमच्या कोट्या केस द्यायला भेटत नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. किती वेळा टाकूया तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती तोपर्यंत हा म्हणून तुमचा मुलगा सरकार नाही शब्द आहे तुम्हाला. द्रोणाला येते माझं द्रोणाकडे का जोडले त्यालाच नाही. राणा तो आहे आणि राणा झोपतो तिकडंच येते. इकडे कोपराने कोपरात नाही, इकडं इकडचं तिकडचं शिवाय नुसता लागत पोलिसाला अन्याय लागला नाही. काय ती काय ते एक टावर शोधले, टावर शोधून त्याला विकत नाही. टावर कसं शोधत ते इतकं पॉवरफुल वाटतं, खूप मोठा झाला त्याला. बरं काय सापडले, बरं सापडा घ्याय बांधून येऊया बघतो काय ते जवळ येत
लय लांब येते जवळ एका बटात खाली पडायच्या हातच पुरत नाही आणि तो पळत असं वाटते रस्ते येते वाद बद्दल काय नाही मी नाही मी तुम्ही काही केलं तरी मग जरा हे मराठा समाजापासून नाही भेटू शकत तुम्ही व्हिडिओ तयार करा तुम्ही माझ्या रेकॉर्डिंग आणा काही फोटो बनवा मी नाही जात समाजापासून मी काय पाप केलं माझ्या समाजावर मी काय पाप केलं माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो तुम्ही तुमच्या जातीसाठी लढला आमचं कधी पोट फुटलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद यावा त्याला लक्षात मिळावा म्हणून मी लढतोय तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागले की मीच वृत्तीला तुम्ही उतारला लागत ते करायला लागलं काही सापडायला लागला मी नाही ऐकू शकत माझ्या समाजापासून मी तुम्हाला नाही न्याय देऊ शकत मी नाही भेटू शकत तुम्हाला मला तुमचं पद नको मला तुमचे पैसे नको पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीने केला मी माझा समाज मोठा करायला ताकदीने निघाला मी या समाजाचा मुलगा करून काम करायला म्हणून होतो माझं कुटुंब अक्षय चौकड्यावरती पडले तरी मी या समाजाला न्याय देण्यासाठी माग आठवलं माझ्या समाजाला मी माझा मानलंय आणि माझा मराठा समाज माझ्यासाठी सगळं माझ्या समाजानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही माझ्या समाजाला सुद्धा दुःख नाही द्यायला पाहिजे मी मला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की माझ्या बापावर मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही इतका आमच्या पाठीशी लागला समाज मोठा झाल्यासाठी लढायला निघाले माझ्या समाजाला खूप आणण्यासाठी या खूप त्रास केला माझ्या समाजाने इकडे शिकवून खूप मोठे व्हायचे स्वप्न बघितले त्या क्षणामुळे माझ्या समाजाचे लेखन नाही मोठे होत मला सरकारने उघडं पाडायचं ठरवलंय माझ्या या समाजाला पुढं या हिंदुत्वाचा महाराष्ट्राला मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे मला पुढं पडू देऊ नका त्यांनी ठरवलंय की मला उघडं काढायचं आणि मग करायचं लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कोणीच मिळू शकणार नाही याला संपवा याला बदनाम करा याला संपवा याने मला उघडं काढायचं ठरवलंय माझे तुम्हाला सगळ्याला विनंती आपला समाज मोठा होईल तर उघडं पडू देऊ नका मला तुमचा पाठबळ करण्याची वाटायची गरज आहे मी यांना बाकीचा कुठं संपत नाही मी याला न्यायच नाही होत मी याला न्यायच नाही होत मी याला नाही फुटत यांनी लोक मारायला पाठवले तरी इतका कणखर मराठा आहे की मी यांच्या मागाला मंडळाला सुद्धा माझ्या ताकद आहे म्हणून ते तिथं हरतो फक्त यांनी मला उघडं पडायचं ठरवलं मला एकटं करायचं ठरवलं त्याला मुद्दा बदनाम करून टाकायचे मला घ्यायचे लोक फोडून मराठ्यांना पत्रकारामध्ये सगळं घ्यायला लावायचं आणि याला बाजूला सरकायचं हे निष्ठावान पूर्ण गेला तर बाजूला नैसर्गिक गेलं तर आपला कार्यक्रम नागेश्वर आला काही का आपण या पोराला बदनाम करा आणि आपलं सुद्धा 3 लाखासारखे मराठ्याचे काही लोक आयुष्यावरती पत्रकारा परिषदाला घेऊन सुद्धा बोलतात माझ्याजवळ काहीच नाही बदनामी होण्यासारखं माझं काही नाही माझ्याजवळ पैसा नाही प्रॉपर्टी पण नाही आणि मी कोणाचा 1 रुपया घेतला नाही माझं फक्त एवढंच स्वप्न आहे माझ्या गोरगरीब मराठीचे करोडो लेकर अधिकारी बनलेले मला त्यांच्या बरोबर चढलेले बघायचे एवढंच माझं कट्टर स्वप्न
आणि हे समजा त्यांना पोट दुखायला लागले, त्यांचं पोट दुखायला लागले, याला आठवा एक तर सरकार पडत नाही ते आरक्षण. मी काय करू? मी निष्ठावान, माझी निष्ठा नाही करू शकत. हा माझी एक चूक आहे. मी खरं बोलतो आणि ते समोर त्याला लागतं. माझ्या पोटात कपट नाहीये. मी कपटी भावने नको असे नाही वाटत. त्यामुळे समजला मी खपत नाही. मी निर्भीडपणाने समोर होतो. ते लोकांना सहन होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पदक कमवलं पाहिजे. मला आता समाजाचा रक्त घेऊन आपला संसार आपण मोठा करू नये. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपले एवढं राज्यापासून ते आपण अधिकारी बनले पाहिजे. हे स्वप्न घेऊन रस्त्यावर तुम्हाला काय मागत नाही. कोणाचा बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एक काय जाऊ द्या. फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून माझं मागणं आहे. मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखे मला तुमच्याशिवाय कोणी नाही. फक्त मला उघड पडू देऊ नका आणि पाठवा आणि आशीर्वाद कायम राहू द्या. यांच्या सातवर तुम्हाला आशीर्वाद देतो. राजकारणी मराठी सुधारतील, पण 90% मराठ्यांचं काय आणि ते 90% मराठी मोठे व्हावे म्हणून मी ताकदीने संघर्ष करून काम करतोय. माझं स्वप्न आहे की आपला सगळ्यात नेते तुमच्या पायापुढे माझे किंवा तुम्हाला तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं पाहिजे हे मला कळायचं. या राज्याची पॉवर गरीब मराठ्यांच्या हातात राहिले पाहिजे हे काम आपल्याला करायचं. या राज्यात मराठ्यांशिवाय पाणी आला पाहिजे मराठी निश्चित केलेलं आहे. आणि पुढच्या काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊ 288 उमेदवार उभे राहायचे. 288 पाळायचे. एक दिवसभर बैठक घेऊ विषय फायनल करायचा. ज्यावेळेस युरोपी त्यावेळेस सगळ्या मराठा बांधवांना त्या दिवशीला आणि जो निर्णय ठरला मी पुन्हा बदलत नाही. तुम्हाला विचारून ठरलं त्यावेळेस करायचे पाळायचे तर पाळले. आता जर तुम्ही म्हणले उभा करायचे तुम्हाला घाटाचं उभा करायचं आणि तुम्ही जर म्हणले जमले दोनशे पावलं टाकायचे तर पाळायचे म्हणून समजायचे. याच्या बरोबर आणखी काम नाही. ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करा गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल त्याला या निवडणुकीत काय पाळायचं म्हणजे पाळायचं. त्याला कधी निवडून देत नाही. आणि आपल्या तोंडातून आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसीचा नेता किती ताकदीने मला पाळा म्हणून समजायचं. किती पैसे वाटले तो रेल्वे भरू ना तुम्हाला नाही पाळा तर पुन्हा हे करून द्यायचो नाही. महाराष्ट्राला कोणता नेता माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की देव नेत्याच्या हातात
राजकीय पाऊल ठेवायचे नाही. पाळायचं म्हणजे पाळायचं, जसे मराठ्यांनी काही पाळले तसे. कुणाला कुंकुमी दिली नसली तर रायड्यांची विधानसभेत झिरणार म्हणजे झिरणार. पाळणार कुठे टाकल्यावर तू बोस मतदान कर, तू काही कर, पाळणारच नसता मराठ्यांच्या खंडकांकडून चालत. दादा तुला चांगला, तुला छान, तुला सुंदर दिसतो, नाही दिसला तरी माझे सुंदर दिसतो. मराठ्याशिवाय आपला धर्म नाही व्हा. आपण लोक मित्र हे नावाची त्याला मराठ्याला कोण व्हावं तर दिला त्यांच्या धुऱ्यावर झाल्या. तसं काय केलं म्हणून समजायचं. मग राज्यात कोणता नेता त्याला म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, प्राणी मिळालं पाहिजे. मुसलमान सुद्धा कोण पिकून गेले ते असं म्हणणे मुस्लिमांना आरक्षण नाही द्यावं, नको द्या नाही द्या पाहिजे. पण एक सांग बाळा समाजातील लग्नी किंवा मुसलमान आहे का नाही? मग जेव्हा मुसलमानाचे का दुसरा नाही फरक कसं आहे? आता त्यांचं म्हणणे या बाबाला का शेती आहे म्हणून त्याला द्यायला. अरे त्या बाबाला का शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही, 2 एकर ती तू त्याला वावर का तो घडावा थांबली वावर नाही त्याला तू देव का. ब्राह्मण समाजाचं टिकून देत निघाला ते घेते नाही घेते पण आपली मागणी ठेवली. ब्राह्मणाला काय आरक्षण मिळालं पाहिजे, लोहार समाजाला मिळालं पाहिजे. ते घेतल्या नाहीत नका घेणं म्हणून आपल्या सगळी घरांना मला नका मारली घे मारली समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे. चलन भुजबळ तुझ्यासारखा डुप्लिकेट आरक्षण नाहीये. ओरिजिनल होते यांना सांगितले ते नाव मारली समाज, मुस्लिम समाज खूप या आरक्षणात मिळाला. लोहार समाज, राजपूत समाजाला एका आरक्षण दुसऱ्याला कसं म्हणून एका रक्ताला आहे दुसऱ्याला काय कारण आहे? ते मला म्हणते तुम्ही दुसऱ्याला तुमच्या बेटा घेता हे कसा म्हणून आपणच असतं. सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे चाललेलो आहे. ते कायद्यात असं तेच बोला म्हणते तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले तर बागवानाचा व्यवसाय ठेवचे, दुसऱ्या मुसलमानाचा ठेवचे त्याला आल्या. लिंगायत समाजाचा व्यवसाय ठेवचे त्याला द्या, राजपूत समाजाचा तोच त्यालाही द्या. त्यांच्या जर ओरिजिनल म्हणजे गेला तर त्याला आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाही ते मात्र आम्ही आता बघणार. काय काय बांधवाचा मुद्दा आपल्या हातात घ्यायला कशाप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे. मराठ्यांनी मोठ्या भावाने थोडे बाबा आपल्याला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो ताकदीने एक दिवस फोटो देवा आणखी एका स्टेटमध्ये जोडा. योगी आदतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटर वरून बसत नव्हती. आता महाराष्ट्र तुमच्यावर शिक्षणाचा वाचा करत आहे. हिंगोलीकरांचे मनापासून आला फक्त आणखी एका स्टेट जोडा गाव खेड्यापर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. सूचना द्या खाली सूचना द्या ना तुम्ही. एकाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसीने मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मला सांगायचं नाही. माझ्या मनाच्या शेवटच्या फटका मी या समाजासाठी बोलायला तयार आहे. माझा जीव जरी गेला मला गोळ्याने घालून मारलं तरी तुमच्या शिकवणीचा फटका लागला नाही. तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक हिंद लागणार नाही. फक्त धन्यवाद. जय शिवराय.
दादा